ओके. तर आज आपल्याला पाहायचंय क्लास 11 केमिस्ट्री JEE चा केमिकल बॉन्डिंग नावाचा चॅप्टर. कोणता चॅप्टर आहे आपल्याकडे? केमिकल बॉन्डिंगचं आपलं आजचं जे आहे कोणतं लेक्चर आहे? पहिलं लेक्चर आहे. कितवं लेक्चर आहे आपलं आज? पहिलं लेक्चर आहे. ठीक. काय असतं केमिकल बॉन्डिंग? काय वाटतं तुम्हाला? शब्दावरनं जाऊयात. बोला. केमिकल मधली बॉन्डिंग किंवा जे वेगवेगळे ॲटम्स एकमेकांना होल्ड करतात. वेगवेगळे ॲटम्स काय करतात? एकमेकांना होल्ड करतात. ते नक्की कशाने करतात? ते एका बॉन्डने करतात. काय म्हणतो त्याला आपण? त्या बॉन्डला केमिकल बॉन्ड. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो त्याला आपण? सर असा काय फिजिकल बॉन्ड वगैरे असतो का मग त्या ठिकाणी? याला हात जोडलाय मध्ये असा ब्रिज टाइप मध्ये असं काय असतं का? असं काही नसतं. देयर इज ओनली अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि त्याच फोर्स ऑफ अट्रॅक्शनला म्हटलं जातं केमिकल बॉन्ड. काय म्हणतात त्याला? इन डेप्थ मध्ये आपण ह्याचे डेफिनेशन व्यवस्थित पाहणार आहे. ओके, आपल्याकडे लिहून दिलेली आहे. पण केमिकल बॉन्डिंग सुरू करण्याआधी पहिल्यांदा आपण हे समजून घेऊयात की एक मॉलिक्यूल म्हणजे काय असतं. एक मॉलिक्यूल म्हणजे काय असतं. टोटल आपल्याला माहिती किती एलिमेंट्स डिस्कवर झालेत? 118. किती एलिमेंट डिस्कवर झालेत? 118 एलिमेंट्स त्या ठिकाणी काय झालेले आहेत? डिस्कवर झालेले आहेत. बरोबर. एलिमेंट म्हणजेच काय असतात तुमचे? ऍटम्स और ग्रुप ऑफ ऍटम्स. ऍटम्स और ग्रुप ऑफ ऍटम म्हणजेच काय असतो तुमचा? एलिमेंट. म्हणजेच काय असतो तुमचा? एलिमेंट असतो. ठीक आहे. आता मॉलिक्यूल म्हणजे काय पहा. इट इज डिफाईन ऍट द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. मॅटरचा कोणता पार्ट? स्मॉलेस्ट पार्टिकल. कोणता? स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर विच एक्झिस्ट ॲज इंडिपेंडंट एंटिटी. म्हणजे तो इंडिपेंडेंटली राहू शकतो. त्याला कोणाचीही गरज नसली, त्याच्यासोबत कोणीही नसलं तरी सुद्धा तो राहील, एक्झिस्ट करू शकतो. त्याला काय म्हणतो आपण? मॉलिक्यूल. त्याला काय म्हणतो आपण? मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो पहा की ऑक्सिजनचा मॉलिक्यूल. कोणाचा मॉलिक्यूल? ज्यावेळेस आपण ऑक्सिजनचा मॉलिक्यूल म्हणतो त्यावेळेस त्याचा अर्थ काय असतो की O2. काय अर्थ असतो त्याचा? O2. असं नाही म्हणत आपण ऑक्सिजनचा मॉलिक्यूल म्हणजे O. O कधीही एकटा नसतो. O कसा असतो? जोडीने. कसा असतो O? O2 च्या फॉर्म मध्ये असतो. कोणत्या फॉर्म मध्ये असतो ऑक्सिजन? O2 च्या फॉर्म मध्ये. कळतंय? कळतंय का? हायड्रोजन जर म्हटलं आपण, हायड्रोजनचा मॉलिक्यूल, हायड्रोजनचा एक मॉलिक्यूल ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ काय असतो? H2. म्हणजे दोन हायड्रोजन आहेत. किती हायड्रोजन आहेत? किती हायड्रोजन आहेत? दोन. कळतंय का? कळतंय का? त्याला काय म्हणणार आपण? मॉलिक्यूल. HCl चा मॉलिक्यूल म्हणजे काय बरं? H आणि Cl याचा मॉलिक्यूल, दॅट इज HCl. कळतंय? कळतंय? फॉर एक्झाम्पल HCl ची, फॉर एक्झाम्पल H2O, फॉर एक्झाम्पल काय? वॉटर. फॉर एक्झाम्पल काय? वॉटर. सगळ्यात स्मॉलेस्ट एंटिटी वॉटरची काय? H2. सगळ्यात स्मॉलेस्ट एंटिटी कशी असेल वॉटरची? H2. म्हणजे इंडिपेंडेंटली वॉटर कसं राहू शकतं? ऍज अ H2O. कसं राहू शकतं? या फॉर्म्युल्यात राहील. कोणत्या फॉर्म्युल्यात? या फॉर्म्युल्यात. समजते? असं नाही म्हणणार हायड्रोजन आहेत तुमच्याकडं आणि ऑक्सिजन आहेत, हा हे वॉटर आहे. वॉटर म्हणायचं असेल तर कंपल्सरी कसं म्हणू आपण? सगळ्यात स्मॉलेस्ट फॉर्म्युला काय त्याचा? किंवा स्मॉलेस्ट सगळ्यात कमीत कमी कसं डिफाईन करू शकतो आपण त्याला? ऍज अ H2O. त्याला काय म्हणणार आपण? त्याचा मॉलिक्यूल. काय म्हणणार आपण त्याला? त्याचा काय म्हणणार त्याचा आपण त्याला? मॉलिक्यूल. कळलं? कळलंय का मॉलिक्यूल? फॉर एक्झाम्पल द्यायचं झालंच तर पहा इथे देतोय. एक्झाम्पल ऑक्सिजन, हायड्रोजन, HCl, H2O, N2, P4 एक्सेट्रा. हे सगळे काय झाले तुमचे? हे सगळे काय झाले तुमचे? मॉलिक्यूल. हे काय झाले सगळे तुमचे? मॉलिक्यूल. काय डाऊट ह्याच्यामध्ये? अहो काय डाऊट? मग मॉलिक्यूलचे दोन प्रकार आहेत. किती प्रकार आहेत मॉलिक्यूलचे? देर आर 2 टाइप्स ऑफ मॉलिक्यूल. किती टाइपचे मॉलिक्यूल आहेत? किती टाइपचे मॉलिक्यूल आहेत? 2 टाइपचे मॉलिक्यूल आहेत. किती टाइपचे मॉलिक्यूल आहेत? किती टाइपचे मॉलिक्यूल्स आहेत? 2 टाइपचे मॉलिक्यूल आहेत. किती टाइपचे आहेत? 2 टाइपचे मॉलिक्यूल आहेत. किती टाइपचे आहेत? 2 टाइपचे मॉलिक्यूल्स त्या ठिकाणी आहेत. किती टाइपचे आहेत? 2 टाइपचे. पहिला कोणता आहे? होमोन्यूक्लिअर मॉलिक्यूल. पहिला कोणता आहे? दुसरा काय तुमच्याकडे? हेट्रोन्यूक्लिअर मॉलिक्यूल. पहिला होमो तर सर दुसरा हेट्रोच असणार ना, आम्हाला माहिती आहे. ठीक आहे. पहिला काय तुमचा? होमोन्यूक्लिअर. दुसरा काय आहे? ज्यांच्यामध्ये जे काही कॉन्स्टिट्युएंट ऍटम्स आहेत ते जर सेम असतील, कॉन्स्टिट्युएंट ऍटम कसे असतील? सेम असतील, तर त्यांना म्हणतो आपण होमोन्यूक्लिअर मॉलिक्यूल. काय म्हणतो त्यांना आपण? परंतु त्यांच्यामधले जे कॉन्स्टिट्युएंट ऍटम्स आहेत किंवा तो मॉलिक्यूल ज्या ऍटम्सचा बनलाय, तो मॉलिक्यूल ज्या
ऍटमचा बनलाय ते जर वेगवेगळे असतील, ऍटम्स काय असतील समजा वेगवेगळे, ऍटम्स काय असतील समजा वेगवेगळे, ऍटम्स काय असतील समजा वेगवेगळे असतील, तर त्यांना म्हणणार आपण हेट्रो न्यूक्लिअर मॉलिक्यूल. काय म्हणणार आपण त्यांना? काय म्हणणार आपण त्यांना? जर ऍटम्स काय असतील सेम असतील, ऍटम्स जर सेम असतील काय म्हणणार तुम्ही त्याला? होमोन्यूक्लिअर मॉलिक्यूल. आणि समजा ऍटम्स वेगवेगळे असतील काय म्हणणार तुम्ही त्याला? हेट्रोन्यूक्लिअर मॉलिक्यूल. ह्यांच्यातले मला सांगा बरं होमोन्यूक्लिअर कोणते? पा बरं O2 दोन्ही पण कशाचे आहेत? ओचे आहेत, ऑक्सिजनचे आहेत ना. याला काय म्हणणार तुम्ही? होमोन्यूक्लिअर. काय म्हणणार तुम्ही याला? होमोन्यूक्लिअर. कळतंय का? HCl काय म्हणणार तुम्ही याला? हा काय असणार? हेट्रोन्यूक्लिअर. हा होमोन्यूक्लिअर. होमोन्यूक्लिअर का बरं? त्याच्यामध्ये काय एक एच आणि दुसरा कोण? एक एच आणि दुसरा कोण तुमचा? काय डाऊट? अजून बोला बरं कोणता आहे याच्यामध्ये? N2. अजून P4. बरोबर का? कळलंय का? ह्याला काय म्हणणार आपण? होमोन्यूक्लिअर. खाली काय आपल्याकडे? हेट्रोन्यूक्लिअर मॉलिक्यूल. खाली काय आपल्याकडे? हेट्रोन्यूक्लिअर मॉलिक्युल्स हॅव्हिंग 2 or more टाइप्स ऑफ ऍटम. एकतर दोन असतील किंवा दोन पेक्षा जास्त ऍटम सुद्धा असू शकतात. असं काय नाही की दोनच पाहिजे, दोन पेक्षा जास्त पण ऍटम्स असू शकतात. फॉर एक्झाम्पल H2SO4 असतात का? H2SO4 किती झाले टोटल? किती झाले टोटल? 4 झाले. कळतंय का? अहो कळतंय का? हा सॉरी H2SO4 मी चुकून पी पण माझ्या डोक्यात घेतला. सॉरी H2SO4 किती झाले? 3. समजते. H3PO3 आहे का दोन पेक्षा जास्त? ठीक आहे. एक्झाम्पल बोला. NaCl. ओके चालू शकते. NaCl. अजून बोला. HCl. अजून हा BaSO4 कुठे वापरला रे? BaSO4 हा आपण कुठे वापरला? पॉइझन वापरला होता कशाच तरी प्रिपरेशन साठी. अल्केनची रिएक्शन केली आपण अल्डिहाइड बनवायला. पुढे बोला. अजून अल्युमिनियम फ्लोराइड. हा ठीक आहे. अजून AlF6. ठीक आहे. हा KMnO4. ठीक आहे. सगळ्यात सोपं घेऊयात H2O. काय राहील आपलं? H2O. बरोबर का? हे सगळे काय आहेत तुमचे? हेट्रोन्यूक्लिअर मॉलिक्यूल. काय आहेत सगळे हे? हेट्रोन्यूक्लिअर मॉलिक्यूल. आणि वरचे काय आहेत तुमचे? होमोन्यूक्लिअर. याच्यात काय डाऊट आहे? याच्यात काय डाऊट आहे? नक्की. ठीक आहे. आता पहा आपण म्हटलो होमोन्यूक्लिअर मॉलिक्यूल. ऑक्सिजन कसा एक्झिस्ट करतो आज? O2. कसा एक्झिस्ट करतो? हा एक ऑक्सिजन आहे, हा एक ऑक्सिजन आहे, दोघे एकत्र काय बनतो तुमचा? O2. काय बनतो तुमचा? आता त्यांना हाऊस आहे का बळजबरीने एकत्र यायची? बळच एकत्र येतील का ते? ते जर एकत्र आलेत O2 अशा फॉर्म मध्ये किंवा HCl एकत्र आले, H आणि Cl, एक H एक Cl एकत्र आलं, तर काहीतरी कारण असेल त्यांचं यायचं. काहीतरी कारण असेल म्हणूनच ते एकत्र आलेत ना. बरोबर का? असंच काहीतरी रिझन असणार आहे त्याच्या मागे. त्याच्या मागचं रिझन काय असेल? काय वाटतं तुम्हाला? स्टॅबिलिटी. काय रिझन असेल? स्टॅबिलिटी. त्यांना काय पाहिजे नाही? स्टॅबिलिटी पाहिजे नाही. काय पाहिजे त्यांना? आता ते इंडिपेंडेंटली एक्झिस्ट करू शकतात. म्हणजे कसे आहेत ते? स्टेबल आहे. जर ते स्टेबल नसते तर ते इंडिपेंडेंटली एक्झिस्ट करतील का? इंडिपेंडेंटली एक्झिस्ट करतील स्टेबल असतील तर? करतील. स्टेबल असतील तर ते करतील, स्टेबल नसतील तर ते करणार का? करणार नाही. ठीक आहे. म्हणजे कशासाठी चालल्या सगळ्या गोष्टी? इंडिपेंडेंटली राहण्यासाठी. आणि मग का एकत्र येतात? कारण काय होतं त्याच्यामुळे? त्यांची स्टॅबिलिटी वाढते. काय होतं एकत्र आल्यामुळे? स्टॅबिलिटी. ठीक आहे. एकत्र आले मग त्यांना एकमेकांच्या शेजारी ते कसे काय राहतात? ते त्यांच्यामध्ये काय असेल? काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. काय असेल त्यांच्यामध्ये? काहीतरी किंवा अशी काहीतरी गोष्ट असेल की जी त्या दोन मॉलिक्युल्सला एकमेकांसोबत बाउंड ठेवतीये. काय ठेवतीये? बाउंड ठेवतीये. काय करते? एकमेकांसोबत बाउंड ठेवते. कळतंय का? समजतंय का? नक्की का? बरोबर. एकमेकांसोबत राहायचं म्हणजे काय पाहिजे? प्रेम पाहिजे. काय पाहिजे? ठीक आहे. काहीतरी रिलेशन पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांसोबत राहता किंवा ते तुम्हाला सांभाळतात का? खून का रिश्ता है? काय उनके लिए?
रिश्ता आहे ना हो. तसंच मॉलिक्यूल मॉलिक्यूल मध्ये पण काय काहीतरी रिलेशन आहे. ओके, काहीतरी गोष्टी की जी काय करते त्यांना होल्ड करून ठेवते. काय करून ठेवते त्यांना? आणि जी गोष्ट त्यांना होल्ड करून ठेवते त्याला म्हणतो आपण केमिकल बॉन्ड. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो त्याला आपण? केमिकल बॉन्ड. मग सर असा काय फिजिकल बॉन्ड आहे का की तुम्हाला आणि तुमच्या आई वडिलांना असं काही दोरीने बांधलंय का? फिजिकली काय आहे का? पण तरी पण आहे ना. काय त्यांच्यामध्ये तुमच्या पॅरेंट्स मध्ये काय एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, काय फोर्स ऑफ कॉलेजला पाहतो ते अट्रॅक्शन नसते, वेगळ्याच गोष्ट असते. तो बॉन्ड नाही म्हणत मी इथं. तुमच्या तुमच्या पॅरेंट्स मध्ये जो आहे तो काय तुमचा एक फोर्स ऑफ, बरोबर, काय फिजिकल बॉन्ड आहे का? तुम्ही जाल तिकडं, पप्पा तुमच्यासोबत, मम्मी तुमच्यासोबत, असं आहे का? किंवा ते चाललेत तुम्ही त्यांच्या मागे मागे, बरोबर, समजते काय एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, काय एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. कळतंय? कळतंय का? तसंच मॉलिक्युल मध्ये पण काय असतं, एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, ज्यालाच आपण केमिकल बॉन्ड म्हणतो. फिजिकली असं काही अशा पद्धतीचा काढतो याचा अर्थ असं काहीतरी एक रेष आहे ज्यांनी धरून ठेवले दोघांना, असं काही नसतं. काय फक्त फोर्स ऑफ, काय फक्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन. द अट्रॅक्टिव्ह फोर्स विच होल्ड्स व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट, मग ते ॲटम असतील आयन असतील, टुगेदर इन अ डिफरंट केमिकल स्पेसिस इज नोन ॲज केमिकल बॉन्ड. त्यालाच काय म्हणतो आपण? फॉर एक्झाम्पल पहा, NaCl. NaCl कसा बनतो? Na प्लस, Na प्लस आणि हे ऑपोजिट चार्ज काय करतात एकमेकांना असे अट्रॅक्ट करतात, ते होल्ड करून ठेवतात ते, ठीक आहे. आणि त्यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा ज्याच्यामुळे ते होल्ड करून ठेवले त्याला काय म्हणतो आपण? केमिकल बॉन्ड. त्याला काय म्हणणार आहे आपण? काय म्हणणार आहे त्याला आपण? केमिकल बॉन्ड. काय म्हणणार आहे? समजतंय? केमिकल बॉन्ड काय असतं कळलंय का? नक्की लक्षात आले? अहो कळलंय का? नक्की समजले? ठीक आहे, हे झालं तुमचं केमिकल बॉन्डची डेफिनेशन. काय केमिकल बॉन्डची डेफिनेशन? द अट्रॅक्टिव्ह फोर्स विच होल्ड्स व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट. मग कॉन्स्टिट्युएंट मध्ये कोण असेल? तुमच्या ऍटम्सला होल्ड करते, दोन ऍटम एकमेकांना होल्ड करतील किंवा आयन्स होल्ड करतील. ओके, टुगेदर इन अ डिफरंट केमिकल स्पेसिस इज कॉल्ड ॲज काय म्हणतो आपण त्याला? केमिकल बॉन्ड. काय म्हणत असतो आपण त्याला? केमिकल बॉन्ड. काय डाऊट? अहो काय डाऊट? समजलं आहे का? नक्की कळाले? जाऊ पुढे. नेक्स्ट पहा. आता केमिकल बॉन्ड का बनवायचा? केमिकल बॉन्ड का बनवायचा? हा पण कारण आहे ना, बरोबर. कशासाठी? मॉलिक्युल्स का केमिकल बॉन्ड बनवतात? सांगितलं मग, स्टॅबिलिटीसाठी. काय बनवायचं त्यांना? काय व्हायचं त्यांना? स्टेबल व्हायचे. काय व्हायचे त्यांना? स्टेबल व्हायचे. मग पहिले रिझन काय त्याचं? टेंडेन्सी टू अक्वायर मिनिमम, म्हणजेच काय? एनर्जी कमी. स्टॅबिलिटी जेवढी जास्त तेवढी एनर्जी काय? कमी. आपण पाहिलं ना स्टॅबिलिटी आणि एनर्जीचं रिलेशन कसं आहे? इनव्हर्सली प्रपोर्शन. रिलेशन कसं आहे? जेवढं स्टॅबिलिटी जास्त, पहा, स्टॅबिलिटी जेवढी जास्त तेवढी एनर्जी काय असणार तुमची? कमी. आणि समजा एनर्जी जास्त असेल तर स्टॅबिलिटी काय होणार? कमी. कळतंय का? दोघी कसे आहेत? ऑपोजिट रिलेशन आहे दोघांचं. कसं आहे? दोघांचं काय आहे? ऑपोजिट रिलेशन आहे. अहो कसं आहे? एक वाढतो तो दुसरा कमी होतो, दुसरा वाढतो तो पहिला कमी होतो. काय डाऊट? अहो काय डाऊट? फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला ग्राफच्या मदतीने समजा सांगायचं असेल, ठीक आहे. पहा, ग्राफ मध्ये आपण वाय ऍक्सिस जो आहे तिथे घेऊयात आपण पोटेन्शियल एनर्जी. काय आपली इथे? आणि इकडे आहे तुमचं न्यूक्लिअर डिस्टन्स. समजा काय तुमचं? न्यूक्लिअर डिस्टन्स. पहा, दोन मॉलिक्यूल मध्ये दोघे पण लांब लांब आहेत. दोघे कसे आहेत? दोघे पण कसे आहेत? लांब लांब. त्यांचे एकमेकांशी काही संबंध, त्यांचे एकमेकांशी काही संबंध, ठीक आहे. जसे जसे हे जवळ येतील जसे जसे काय होणार आहेत? हे जवळ येणार आहे. जसे जसे काय होणार आहे? म्हणजे इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स काय होणार आहे? इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स काय होणार त्यांचं? कमी होणार आहे. इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स काय होणार त्यांचं? जसं जसे जवळ येतील तसं डिस्टन्स काय होणार आहे? जसं जसं डिस्टन्स कमी होईल एनर्जी काय होणार? कमी होणार. एनर्जी काय होणार? एनर्जी कमी होईल ना एका पॉइंटला. अहो होईल का? होईल कमी. आणि मग एका पॉइंट लांब लांब आहेत, जवळ 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 येतात. काय येतात ते जवळ? कारण त्यांना कुठे जायचंय? स्टॅबिलिटीकडे. कुठे जायचंय? आणि जवळ येतात ते दोघे मॉलिक्युल्स एकत्र होतात ते म्हणजे एनर्जी काय होणार? बाहेर पडणार. एनर्जी काय होणार? एनर्जी बाहेर पडली म्हणजे रिएक्शन कशी झाली?
रिॲक्शन कशी झाली? रिॲक्शन कशी झाली? एक्झोथर्मिक. जर एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, एनर्जी काय होती हळूहळू? एनर्जी काय होती हळूहळू? ज्या वेळेला सगळ्यात मिनिमम एनर्जी असेल, काय असेल एनर्जी? एनर्जी काय असेल? मिनिमम. इथे काय होणार आहे? तुमचा केमिकल बॉन्ड तयार होईल. काय तयार होईल तुमच्याकडे? सीबी फॉर्मेशन. लिहू का? केमिकल बॉन्ड फॉर्मेशन. ज्या वेळेला एनर्जी काय असेल सर्वात मिनिमम असेल, त्यावेळेला काय होणार तुमच्यामध्ये? केमिकल मॉलिक्यूल मध्ये काय होणार? केमिकल बॉन्ड होणार आहे. कळतंय? अहो कळतंय का? समजलंय? नक्की असंच आपल्या कॉलेजमध्ये पण होत असतं. सुरुवातीला इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स खूप जास्त असतं, भांडणं असतात. हळूहळू थोड्या दिवसांनंतर काय होतं? इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स कमी होतं. जवळ येतं काय? इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स काय होतं? कमी होतं. बरोबर. एनर्जी आपली काय होते? खाली येते. हा ठीक आहे, होत असतं. आपण समजून घ्यायला लागतो पुढच्याला पण, म्हणजे बाकीचे मुलं मुली जे असतात कॉलेजमध्ये त्यांना. बरोबर का नाही? अहो बरोबर का नाही? अहो घेतो का? घेतो ना. मग आपल्याला कळतं नाही, इतना भी बुरा नहीं है वो, इतना भी बुरी नहीं है वो. बरोबर. मग एका पॉइंटला एनर्जी काय होते सर्वात, आणि मग काय होतं आपल्यामध्ये? केमिकल बॉन्ड होतो. काय होतं मग त्या ठिकाणी? केमिकल बॉन्ड तयार होतो का? होतो का? पण केमिकल बॉन्ड जरी झाला तुमच्या कॉलेजमध्ये, तुमचा जरी केमिकल बॉन्ड झाला तरी एक लिमिट पर्यंत असतो. समजा असं पहा, समजा इथे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ओके, एनर्जी मिनिमम आहे असं म्हणूया. पण समजा असं झालं, एकमेकांच्या पर्सनल स्पेस मध्ये घुसले तर मग बॉन्ड काय होतो? बॉन्ड काय होतो? म्हणजे डिस्टन्स हवं, पण इतकं पण नाही, म्हणजे डिस्टन्स कमी करायचे पण इतकं बी नाही करायचं की पर्सनल स्पेस निघून जाईल. जर पर्सनल स्पेस पार निघून गेली, एनर्जी काय होणार? वाढणार. एनर्जी काय होणार? वाढणार. कळतंय का? ग्राफ कळलंय? हो ग्राफ कळलंय का? ठीक आहे, आलंय का लक्षात? बरोबर का नाही? म्हणजे बॉन्ड तयार करायचा असेल तर इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स कमी करायचंच आहे, पण ते इतकं पण कमी नाही करायचं की डायरेक्ट एनर्जी वाढेल आणि तो म्हणून तुझं तू बघ मी चाललो. पर्सनल स्पेस मध्ये शिरायचं नाही. काही गोष्टी असतात ज्या लांबूनच भारी वाटतात, त्या लांबूनच बघायच्या असतात. ठीक आहे. आतमध्ये शिरलं तर मग बॉन्ड तुटायचे चान्सेस जास्त असतात. ठीक कळ. तुला नाही कळणार, मोठी हो, तू लहान आहे अजून. ठीक आहे, कळलंय का? समजले? सगळ्यात मिनिमम एनर्जीला काय होणार? तुमचा केमिकल बॉन्ड तयार होणार. आणि समजा इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स खूप जास्त कमी झाला तर पोटेन्शियल एनर्जी वाढेल आणि तुमचा बॉन्ड काय होऊ शकतो? ब्रेक पण होऊ शकतो. ठीक आहे, समजलं? ठीक आहे. मिनिमम एनर्जीला काय तयार होतो? तुमचा केमिकल बॉन्ड. आणि स्टॅबिलिटी कशी? एनर्जीला इनव्हर्सली प्रपोर्शनल. सगळ्यांना स्टेबल व्हायचे म्हणून एनर्जी कमी करतात ते. समजतंय? आणि त्यासाठी काय होतं? तुमचं केमिकल बॉन्ड तयार. पहिलं रिझन कळलंय? पहिलं रिझन कळलंय? नक्की. आता अख्ख्या पिरियॉडिक टेबल मध्ये सगळ्यात जास्त स्टेबल कोण आहेत? नोबल गॅस. सगळ्यात जास्त स्टेबल कोण आहेत? सगळ्यात जास्त स्टेबल कोण आहेत? नोबल गॅस. त्यांना काही केमिकल बॉन्ड करायची गरज आहे का? ऑलरेडी त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. बाकीचे का बरं बॉन्ड तयार करते? कारण त्यांना काय करायचं? त्यांचं ऑक्टेट. म्हणजे सगळ्यांना कोणासारखं बिहेव करायचंय? नोबल गॅस सारखं. कोणासारखं बिहेव करायचंय? नोबल गॅस सारखं. कोणासारखं बिहेव करायचंय? म्हणजेच त्यांचं ऑक्टेट काय करायचं त्यांना? कारण त्यांना माहिती आहे जर ऑक्टेट कम्प्लीट झालं तर आपल्याला काय येणार आहे? स्टॅबिलिटी. काय येणार आहे आपल्याला? सेकंड रिझन काय? टेंडेन्सी टू अक्वायर नोबल गॅस कॉन्फिगरेशन. जे नोबल गॅस आहे त्यांचं कॉन्फिगरेशन प्रत्येकाला अटेंड करायचंय. शेवटच्या शेल मध्ये सगळ्या एलिमेंट्सला काय पाहिजे ने? 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजे. किती इलेक्ट्रॉन्स पाहिजे ने? 8 इलेक्ट्रॉन असतील तर त्या ठिकाणी तुमचा बॉन्ड ऑक्टेट कम्प्लीट असेल. ऑक्टेट कम्प्लीट याचा अर्थ मॉलिक्यूल काय होणार? स्टेबल होणार. तो ऍटम काय होणार? स्पेसिफिकली स्टेबल होणार. काय होणार तो? स्टेबल. काय डाऊट? कळलंय का? ओके. नोबल गॅस सारखं व्हायचंय म्हणजे कसं व्हायचंय बरं? बोला. नोबल गॅस सारखं व्हायचं म्हणजे कसं? कॉन्फिगरेशन काय असतं नोबल गॅसचं? NH2 NH2NP. सगळ्यांना हे कॉन्फिगरेशन पाहिजे. सगळ्यांना काय पाहिजे? हे कॉन्फिगरेशन हवंय. ठीक आहे. कोणासारखं आहे हे? नोबल गॅस. आणि सगळ्यांना हे कॉन्फिगरेशन हवंय म्हणून सगळे काय करतात? तुमचे केमिकल बॉन्ड तयार करतात. काय करतात सगळे? काय तयार करतात सगळे? कारण कळलीत केमिकल बॉन्ड का तयार होतो? पहिलं काय? स्टॅबिलिटीसाठी. कसं? एनर्जी कमी करून स्टॅबिलिटी वाढवायची त्यांना. किंवा दुसरं रिझन काय तुमचं? नोबल गॅस कॉन्फिगरेशन. ओके. नोबल गॅस कॉन्फिगरेशन अटेंड केलं की ऑटोमॅटिकली काय होणार? तुम्ही
स्टॅबिलिटीकडे जाणार. कुठे जाणार? स्टॅबिलिटीकडे. कुठे जाणार? काय डाऊट? कळतंय. म्हणून सगळ्यांना काय कम्प्लीट करायचं त्याचं? ऑक्टेट. काय कम्प्लीट करायचं त्यांचं? एक्सेप्ट. एक्सेप्ट काय बरं? सगळे काय करतात? थांबा पहिले लिहून घ्या. ऑल एलिमेंट्स bonds 8 electrons in outermost shell in order कशासाठी? to complete their octet. बरोबर. एक्सेप्ट कोण बरं? एक्सेप्ट कोण बरं? हायड्रोजन. एक्सेप्ट कोण? का बरं? हायड्रोजन काय? तो काय करतो? कम्प्लीट्स. तो ऑक्टेट नाही कम्प्लीट करत. तो काय कम्प्लीट करतो? कम्प्लीट्स इट्स डुप्लेट. बरोबर का? असं काही शब्द झालता का? नक्की का? त्याला शेवटच्या शेल मध्ये किती करायचे? हायड्रोजनला 2. बाकीच्यांना किती करायचे? सर हेलियमला अरे ऑलरेडी 2 आहेत. तू काही करत, तू शांत बसतो. समज. अहो कळलंय का? इथपर्यंत काही डाऊट? काही गोष्टी पुन्हा सांगायच्यात. अहो काही गोष्टी पुन्हा सांगायच्यात. सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिलं आपण आतापर्यंत? मॉलिक्यूल म्हणजे काय पाहिलं? बरोबर. ऑक्सिजन कसा आहे तुमचा? होमोन्यूक्लिअर. आणि किती आहेत बरं ऑक्सिजनचे? 2. म्हणून होमोन्यूक्लिअर डायटोमिक. काय म्हणू शकतो मी? होमोन्यूक्लिअर डायटोमिक मॉलिक्यूल. होमोन्यूक्लिअर टेट्राएटोमिक किंवा पॉलीएटोमिक. होमोन्यूक्लिअर पॉलीएटोमिक मॉलिक्यूल. समजते? ते आले लक्षात? नक्की. ओके. ते ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. काय डाऊट नाही. समजलंय? झाले? दोन्ही टेंडन्सी कळल्यात? नक्की का? जायचे पुढे. नेक्स्ट काय आता आपल्याकडे? टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड. काय आपल्याकडे? मोस्टली 2 प्रकारचे बॉन्ड असतात. किती प्रकारचे असतात? किती प्रकारचे असतात? पहा किती प्रकारचे बॉन्ड आहेत तुमच्याकडे? किती प्रकारचे आहेत? 2 प्रकारचे बॉन्ड. किती प्रकारचे बॉन्ड? सर कोणते कोणते? सांगतो पहा. हा 1 आणि हा 2. दिसला का? कुठे आला का सर? छोटा झाला? ठीक आहे. पहा सगळ्यात पहिल्यांदा असतो तुमच्याकडे स्ट्रॉंग बॉन्ड. काय असतो तुमच्याकडे? स्ट्रॉंग केमिकल बॉन्ड. स्ट्रॉंग केमिकल बॉन्ड. आणि दुसरं काय असेल मग? हा एक स्ट्रॉंग येतं. दुसरं काय असणार? वीक केमिकल बॉन्ड्स. वीक केमिकल बॉन्ड. ठीक आहे. एक काय तुमच्याकडे? स्ट्रॉंग. दुसरा काय तुमच्याकडे? स्ट्रॉंग मध्ये कोण कोण येतो? पहा सगळ्यात पहिल्यांदा असतो तुमच्याकडे कोव्हॅलंट बॉन्ड. कोणता बॉन्ड असतो? कोणता बॉन्ड असतो? कोव्हॅलंट बॉन्ड. कोणता बॉन्ड? अहो कोणता बॉन्ड? कोव्हॅलंट बॉन्ड. दुसरा कोणता असेल मग? आयोनिक बॉन्ड. हुशार आहे तुम्ही. कस काय रे? आयोनिक बॉन्ड. दुसरा काय असेल? हा आता सांगा बरं. मेटॅलिक बॉन्ड. तिसरा कोणता असेल तुमच्याकडे? मेटॅलिक बॉन्ड. कोणता असेल? आता सांग बरं. कोऑर्डिनेट बॉन्ड. चौथा कोणता आहे तुमच्याकडे? खालचे 2 आपल्याला काही एवढे डीप मध्ये नाहीयेत. ओके. 11th ला 12th ला मात्र आहे. कोऑर्डिनेट बॉन्ड वरती तुमच्याकडे आहे थेरी. मेटॅलिक बॉन्ड छोटस आहे. काय डाऊट? अहो काय डाऊट? कळलंय का? नक्की. स्ट्रॉंग बॉन्डचे किती टाइप्स आहेत? 4. पहिला कोणता? दुसरा कोणता? तिसरा कोणता? चौथा कोणता? चौथा कोणता? नक्की. समजले. आणि वीक बॉन्ड मध्ये कोण येतो बरं तुमच्याकडे? हायड्रोजन बॉन्ड. कोणता येतो? हायड्रोजन बॉन्ड. आणि दुसरं कोणतं येतो तुमच्याकडे? वॅन्डरवॉल फोर्सेस. कोणते येतात? वॅन्डरवॉल्स फोर्सेस. हे नाव आपण ऐकलंय का? कुठे पाहिले बरं? हा ग्राफाइट मध्ये असतं. बरोबर. 2 लेअर एकमेकांना वॅन्डरवॉल फोर्सेसनी होल्ड केलेलं असतं. त्याच्यामुळे कशा असतात त्या लेअर? स्लिपरी. कशा असतात लेअर? स्लिपरी असतात. ते आपण पाहिलेलं आहे. बरोबर. हे झाले तुमचे वीक बॉन्ड. काय झाले हे तुमचे?
हे झाले स्ट्रॉंग बॉन्ड, हे काय झाले तुमचे, काय डाऊट, नक्की समजलंय? अहो नक्की का? ठीक आहे, मग केमिकल बॉन्डचा स्टडी करत असताना वेगवेगळ्या सायंटिस्टनी त्यांच्यानुसार वेगवेगळे रिझन्स दिले किंवा वेगवेगळ्या थेरीज दिल्या की नक्की केमिकल बॉन्ड कसा तयार झालेला असेल, नक्की केमिकल बॉन्ड कसा तयार झालेला असेल, त्याच्या मागे नक्की कन्सेप्ट काय. ओके, वेगवेगळ्या सायंटिस्टनी त्यासाठी रूल्स दिले स्वतःचे किंवा स्वतःची थेरी मांडली. ओके, त्याच्यातली जी पहिली थेरी आहे केमिकल बॉन्ड नक्की का तयार होतो आणि कसा तयार होतो ह्याच्या रिलेटेड, तर ती म्हणजे आहे तुमच्याकडे कॉसेल लुईस थेरी. कोणती आहे पहिली, कोणती आहे? कॉसेल. आता हे कोसेल नाव नाही ऐकलं तुम्ही, पण लुईस नाव ऐकलंय तुम्ही. कुठे ऐकलंय आपण? कुठे ऐकलंय आपण? लुईस ऍसिड लुईस बेस मध्ये ऐकले, बरोबर का? माझ्याकडे कर. ठीक आहे, ओके. कोणती पाहिली आपण? लुईस नाव ऐकलंय ना, मग काय पहा, लुईसनी काय केलं, लुईस थेरीनुसार काय पहा, लुईस पोस्टुलेट्स दॅट ॲटम अचीव्ह द स्टेबल ऑक्टेट वेन दे आर लिंक्ड बाय केमिकल बॉन्ड. ठीक आहे, ज्या वेळेला लुईसनी काय सांगितलं की ज्या वेळेला केमिकल बॉन्ड तयार होतो, ज्या वेळेला काय होतो तुमचा केमिकल बॉन्ड तयार होतो, त्यावेळेस ऍटम्स काय होतं, ऍटमशी त्या ठिकाणी ऑक्टेट, स्टेबल ऑक्टेट कम्प्लीट असतं. काय कम्प्लीट असतं? मग आता एखाद्याला समजा त्याचं ऑक्टेट कम्प्लीट करायचंय, काय करायचंय, एखादा एलिमेंट आहे त्याला त्याचं काय करायचंय, ऑक्टेट काय करायचं त्याला त्याचं ऑक्टेट. जर त्याला त्याचं ऑक्टेट कम्प्लीट करायचं तर त्याच्याकडे वे काय आहेत, तो कसं करेल, एकतर इलेक्ट्रॉन गेन करून, एकतर इलेक्ट्रॉन लूज करून, किंवा इलेक्ट्रॉन शेअर करून. बरोबर, एखाद्या ऍटमला जर शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन करायचे, त्यालाच आपण म्हणतो, त्याला जर त्याचं ऑक्टेट कम्प्लीट करायचे तर त्याच्याकडे अप्रोचेस काय काय, त्याच्याकडे मेथड काय काय आहेत. पहिलं तर तो इलेक्ट्रॉन गेन करून 8 करू शकतो, दुसरं तो इलेक्ट्रॉन लूज करून 8 करू शकतो शेवटच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स, किंवा शेअर करून इलेक्ट्रॉन्स जे आहेत शेवटच्या शेलमधले तो शेअर करेल, आणि शेअर करून तो शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आणू शकतो, 8 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन आणू शकतो, 8 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी तो आणू शकतो. सगळ्या मेथड कळल्यात? कळलंय का? 100%. ठीक आहे, मग हे जे मी आता सांगितलं त्यालाच काय म्हणतो आपण, ऑक्टेट रूल. त्यालाच काय म्हणतो आपण, त्याचा ऑक्टेट रूल. लुईसने ऑक्टेट रूल दिलाय पहा. अकॉर्डिंग टू दिस रूल atoms कॅन कंबाईन इधर बाय ट्रान्सफर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. कोणते इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स होणार, कोणते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणार आहे फक्त, काय असतं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, जे आउटर मोस्ट शेल आहे ऍटमचं, त्या आउटर मोस्ट शेल मध्ये जेवढे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना म्हटलं जातं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. काय म्हणतो त्याला आपण, आणि हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनच फक्त बॉन्डिंग मध्ये भाग घेतात. हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये भाग घेतात. आतमधले इलेक्ट्रॉन्स बॉन्डिंग मध्ये भाग घेत कोणते घेऊ शकतात, फक्त व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन. कोणते घेऊ शकतात, फक्त व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन. जे शेवटच्या शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत तेच फक्त तुमच्या केमिकल बॉन्ड मध्ये भाग घेऊ शकतात, आतमधले घेत नाही. ठीक आहे, मग काय काय वे आहेत. ओके, फॉर्म फ्रॉम वन ॲटम टू अनदर, गेनिंग और लुजिंग. कसं करेल तो, एकतर गेन करेल इलेक्ट्रॉन किंवा लूज करेल, पहिला वे झाला. दुसरा वे काय, और बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. ते काय करतील, इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी शेअर करणार आहे. इन ऑर्डर टू हॅव अन ऑक्टेट इन देअर व्हॅलेन्स शेल, दिस इज नोन ॲज, यालाच काय म्हणतो आपण, ऑक्टेट रूल. यालाच काय म्हणतो आपण, शिकत आलोय का, हा 8वी पासून आपण हा रूल शिकत आलोय, बरोबर. ऑक्टेट कम्प्लीट करायचे शेवटच्या शेल मध्ये 8 करायच्यात. वेज काय आहेत आपल्याकडे, एकतर आपण इलेक्ट्रॉन, एकतर इलेक्ट्रॉन आपण देऊ, एकतर इलेक्ट्रॉन देऊ किंवा इलेक्ट्रॉन घेऊ, इलेक्ट्रॉन देऊ किंवा इलेक्ट्रॉन घेऊ, किंवा मग ठीक आहे शेअर करू. काय करू शकतो आपण, इलेक्ट्रॉन देऊ शकतो, इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, किंवा इलेक्ट्रॉन शेअर करू शकतो. एवढ्या सगळ्या वेज आपल्याकडे आहेत. हे करून काय करणार आपण, ऑक्टेट कम्प्लीट करणार. पण इलेक्ट्रॉन कोणते वापरायचे कंपल्सरी, इलेक्ट्रॉन कोणते वापरायचे तुम्हाला, व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन. कळलंय? कळलंय का, समजलंय? जाऊ पुढे. ठीक आहे, आले. नेक्स्ट पहा, काय तुमच्याकडे लुईस सिम्बॉल. नक्की एखादा ऍटम समजा तुम्हाला रिप्रेझेंट करायचं लुईस सिम्बॉल नुसार, तर तुम्ही किंवा मॉलिक्युल रिप्रेझेंट करायचं, तुम्ही तो कसं करणार, तुम्ही तो कसं करणार. पहा, इन अ फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युल ओनली द आउटर शेल इलेक्ट्रॉन्स टेक पार्ट इन द केमिकल बॉन्ड अँड दे आर नोन ॲज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. त्यांनाच काय म्हणतो आपण, शेवटच्या शेल मधले इलेक्ट्रॉन्स काय म्हणणार त्याला आपण, बरोबर पाहिले का आपण.
मगाशीच पाहिलंय बरोबर. तर समजा तुम्हाला लुईस सिम्बॉल दाखवायचं एखाद्या ॲटमचं, फॉर एक्झाम्पल कार्बनचं दाखवायचं, तर कसं दाखवलं जातं? पहिल्यांदा तर त्याचं जे अल्फाबेट आहे ते लिहिलं जातं. काय लिहिलं जातं? काय लिहिलं जातं तुमचं? अल्फाबेट. काय लिहिलं जातं? आणि त्या अल्फाबेटच्या अराउंडला त्या स्पेसिफिक एलिमेंटमध्ये किंवा त्या ॲटम मध्ये किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत ते तुम्ही साइडने दाखवता विथ द हेल्प ऑफ डॉट्स. कशामध्ये त्याने दाखवलं जातं? फॉर एक्झाम्पल कार्बनच्या केसमध्ये जर पाहिलं तर कार्बन जो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर असतो 6. किती असतो? कॉन्फिगरेशन असतं 2 4. काय असतं? किती असतं? किंवा 1s2 2s2 2p2. बरोबर का? बरोबर. व्हॅलेन्स शेल म्हणजे सगळ्यात बाहेरचं शेल, हे सेकंड नंबरचं. किती इलेक्ट्रॉन आले? किती इलेक्ट्रॉन आले? 4. म्हणजे किती डॉट दाखवायचे मला? पहा, 1 2 3 4. हे झालं लुईस डॉट स्ट्रक्चर ऑफ कार्बन. कोणाचं झालं? समजतंय? समजतंय? अहो कळतंय का? नक्की काय डाऊट ह्याच्यामध्ये? काय डाऊट ह्याच्यामध्ये? कार्बनचं कसं आले कळलंय का? फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ऑक्सिजन आहे. काय आपल्याकडे? ऑक्सिजन कसा एक्झिस्ट करतो ऍज O2? कसा एक्झिस्ट करतो? कसा असतो बरं? O2. बरोबर का? बरोबर का? ठीक आहे. पहा, ऑक्सिजन ऑक्सिजन किती इलेक्ट्रॉन करायचेत? 8 करायचेत. किती करायचेत? एकाच्या बाजूला किती असतात? व्हॅलेन्स शेल मध्ये किती असतात एका ऑक्सिजनच्या बाजूला? व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑक्सिजन किती? ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर बोला. 1s2 2s2 2p4. व्हॅलेन्स शेल कोणतं? सेकंड वाला. किती इलेक्ट्रॉन आले? किती आले इलेक्ट्रॉन? किती आले इलेक्ट्रॉन? म्हणजे एका ऑक्सिजनच्या बाजूला किती असतात? 6 असतात ना बाळा. O चा पाहिला ना आपण? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. कळलंय? कळलंय का? नक्की 100%. ठीक आहे. आणि हे दोघं काय करतात एकमेकांसोबत? हे दोन दोन इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि त्यांचं ऑक्टेट कंप्लीट करतात. हे कोणाचं स्ट्रक्चर झालं? ऑक्सिजनचं. कोणाचं स्ट्रक्चर झालं? सर तुम्ही O2 मध्ये 2 बॉन्ड कसे काय दिले डायरेक्टली? सांगितलं नाही. असं असं कुठं असते? सांगतो पुढे येणार आहे. आता फक्त समजून घ्या, लक्षात ठेवा. पुढे सांगणार आहे 2 कसे आले. काय डाऊट? स्ट्रक्चर कळलंय? ह्यालाच काय म्हणतो आपण? लुईस डॉट स्ट्रक्चर. काय म्हणतो ह्याला आपण? काय म्हणतो ह्याला आपण? लुईस डॉट. द नंबर ऑफ डॉट अराउंड द सिम्बॉल रिप्रेझेंट द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके. सिम्बॉलच्या बाजूला जे काही इलेक्ट्रॉन्स असतात ते काय असतात? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. कोणते असतात? आणि ते कशाने दाखवतो आपण? डॉटने. कशाने दाखवतो आपण? डॉट. एक तर तुम्ही डॉटने दाखवा किंवा क्रॉसने पण दाखवू शकता. कशाने दाखवू शकता? डॉटने किंवा क्रॉसने. असं सुद्धा दाखवू शकता. कार्बन त्याच्या बाजूला 4 क्रॉस. ओके. काही जण डॉट क्रॉस स्ट्रक्चर म्हणतात. डॉट स्ट्रक्चर करा तुमच्या मनाने. काही दोन्ही सुद्धा चालेल. दोन्ही सुद्धा चालेल. काय डाऊट? कळलंय का? समजलंय का? नक्की. आता पहा, ह्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉननी काय होतं? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉननी काय होतं पहा. द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हेल्प्स टू कॅल्क्युलेट द कॉमन ऑर ग्रुप व्हॅलेन्सी ऑफ द एलिमेंट. आपल्याला काय करते? ते एलिमेंटची व्हॅलेन्सी काढता येते. काय काढता येते आपल्याला? व्हॅलेन्सी. कशावरनं? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवरनं. कशावरनं? आपल्याकडे फॉर्म्युला होता बरोबर. व्हॅलेन्सी इज इक्वल टू, बोला, व्हॅलेन्सी इज इक्वल टू 8 मायनस नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. पण हा फॉर्म्युला कधी वापरायचा? परत एकदा पहा. जर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज लेस दॅन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज लेस दॅन 4 आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज ग्रेटर दॅन 4. बोला कोणता रूल वापरतात? कुठे कोणता? ओके. इथे कोणता वापरतो आपण? व्हॅलेन्सी इज इक्वल टू 8 मायनस नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. बरोबर का? जर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 पेक्षा जास्त असेल तर व्हॅलेन्सी कशी काढली जाते? व्हॅलेन्सी इज इक्वल टू 8 मायनस नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. 8 मायनस नंबर ऑफ. जर तुमचे
व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 पेक्षा कमी असतील, जर तुमचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 पेक्षा कमी असतील, जर तुमचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 पेक्षा कमी असेल, इफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज लेस दॅन 4 तर व्हॅलेन्सी इज इक्वल टू काय असते, व्हॅलेन्सी इज इक्वल टू नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, व्हॅलेन्सी इज इक्वल टू नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके, जेवढे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तेवढीच काय असते तुमची व्हॅलेन्सी, तेवढीच काय असते तुमची तुमची व्हॅलेन्सी. काय डाऊट फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर बोरॉन मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात? 5. किती असतात? 5 असतात. म्हणजे किती आलं? ग्रेटर दॅन 4 म्हणजे 8 - 5 किती झाली? म्हणजे व्हॅलेन्सी काय बोरॉनची, याच्यात काय डाऊट? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचा उपयोग कळलाय. काय करू शकता तुम्ही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वरून व्हॅलेन्सी तुम्ही काढू शकता, बरोबर का? नक्की. काही एलिमेंट देऊ का ज्याची व्हॅलेन्सी तुम्हाला काढता येईल? जमेल का? घ्या बरं, काढा बरं व्हॅलेन्सी. फॉर एक्झाम्पल व्हॅलेन्सी ऑफ कार्बन, त्यानंतर व्हॅलेन्सी ऑफ नायट्रोजन, व्हॅलेन्सी ऑफ निऑन. पहा बरं, कार्बनची किती येईल, निऑनची, नायट्रोजनची किती येईल, निऑनची किती येईल. पोटॅशियमची काढा, कॅल्शियमची काढा. काय काढायची तुम्हाला? व्हॅलेन्सी. काय काढताय तुम्ही? व्हॅलेन्सी. काय काढताय तुम्ही? व्हॅलेन्सी. घ्या पटकन, चला. ओके. हा, बोला. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? नायट्रोजनची किती आली? निऑनची 0, 8 - 8, बरोबर का? बोला, इथे बोला. वन आली ना. पोटॅशियमची किती असते? 1 असते. कॅल्शियम काय डाऊट? कसं आलंय समजलंय का? काय केलं तुम्ही? एकतर हा फॉर्म्युला वापरला किंवा हा फॉर्म्युला, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 पेक्षा कमी असेल तर हा फॉर्म्युला, जास्त असेल तर काय डाऊट? काय डाऊट? नक्की कळाले? जाऊ का पुढे? जाऊ का पुढे? जावा की. जाऊ ना. ठीक आहे, तो एक फॉर्म्युला आणि हा दुसरा फॉर्म्युला. ठीक आहे, कळालंय का? नक्की दोन्ही फॉर्म्युले कळाले? ठीक आहे, हे झालं तुमचं व्हॅलेन्सी. नेक्स्ट पुढे पहा, कोव्हॅलंट बॉन्ड. काय पाहिजे आपल्याला आता? पहिला आपण केमिकल बॉन्ड पाहतोय, कोणता? कोव्हॅलंट बॉन्ड. कोणता पहिला केमिकल बॉन्ड पाहतोय आपण? स्ट्रॉंग बॉन्ड आहे का वीक बॉन्ड आहे? कोणता बॉन्ड आहे? स्ट्रॉंग बॉन्ड आहे. कोणता बॉन्ड आहे? कोव्हॅलंट बॉन्ड कसा बनतो? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. कशाने बनतो? नुसती शेअरिंग नसते इथे इक्वल शेअरिंग असते. कशी शेअरिंग असते? एकाने जर 1 इलेक्ट्रॉन शेअर केला तर पुढच्याने पण किती करायचा? एकच इलेक्ट्रॉन शेअर करायचा. किती करायचा? एकच इलेक्ट्रॉन शेअर करायचा. समजतंय? कळतंय का? नक्की. ते मुलींच्या स्प्लिटिंग सारखे. मुली ज्या वेळेस बाहेर जातात त्यांचं स्प्लिटिंग कसं असतं? जेवढे जणी डिवाइड बाय सगळ्यांनी करायचं. मग ते जर असं आलं, ओके, 19.70, याचा अर्थ 19.70च करायची. राऊंड ऑफ होत नाही. फोन पेला एवढेच करायचे 19.70. तसं आहे कोव्हॅलंट बॉन्डचं इक्वल शेअरिंग. कसे आहे तुमचं इथे? इक्वल शेअरिंग असते. कोणाची? कोव्हॅलंट बॉन्डची. कोणाची? पहा, द अट्रॅक्टिव्ह फोर्स विच होल्ड द ॲटम्स ऑफ डिफरंट ऑर सेम एलिमेंट्स बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. कसे होल्ड करतात ते? बाय म्युच्युअल शेअरिंग. म्हणजे मी पण करणार आहे शेअर, तू पण काय कर, इलेक्ट्रॉन शेअर कर. आपण दोघं शेअर करू, दोघांचं ऑक्टेट कम्प्लीट करू, आणि आपल्यामध्ये जो बॉन्ड तयार होईल त्याला काय म्हणणार आपण? त्या बॉन्डला काय म्हणणार आपण? जो आपल्यामध्ये बॉन्ड तयार होईल त्याला काय म्हणणार आपण? कोव्हॅलंट बॉन्ड. काय म्हणणार त्याला आपण? काय डाऊट? काय डाऊट? नक्की समजलंय?
100%. फॉर एक्झाम्पल तर देऊ का? फॉर एक्झाम्पल पहा, हायड्रोजन. हायड्रोजनच्या बाजूला किती इलेक्ट्रॉन असतात? एका हायड्रोजनच्या बाजूला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? 1. या हायड्रोजनच्या बाजूला किती असेल? बरोबर का? आता हा हायड्रोजन या हायड्रोजनला काय म्हणेल? आपण मला डुप्लेट कंप्लीट करायचं. हा काय म्हणेल याला? मला काय कंप्लीट करायचंय? डुप्लेट कंप्लीट करायचं. मला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. तू काय कर, तुझा एक इलेक्ट्रॉन माझ्यासोबत शेअर कर. तुझा एक इलेक्ट्रॉन काय कर माझ्यासोबत. हा हायड्रोजन काय म्हणेल? मला सुद्धा माझं डुप्लेट कंप्लीट करायचंय. तू काय कर, तुझा सुद्धा इलेक्ट्रॉन माझ्यासोबत. मग तिथं काय म्हणतील एकमेकांना? ठीक आहे, चला आपण दोघं काय करू, एकमेकांचे इलेक्ट्रॉन शेअर करू. एकमेकांचे इलेक्ट्रॉन काय करू? शेअर करू. काय करू? एकमेकांचे इलेक्ट्रॉन शेअर करू आणि दोघांचीही काय करू आपण? डुप्लेट कंप्लीट करू. दोघांचे काय करू? एकमेका सहाय्य करू, अवघे धरू चुपन. त्या पद्धतीत. कळलं का? बोला, या हायड्रोजनच्या बाजूला किती इलेक्ट्रॉन झाले? 2. झालं का याचं डुप्लेट कंप्लीट? याचं सुद्धा झालं का डुप्लेट कंप्लीट? ओके. आणि दोघांमध्ये जो बॉन्ड आला त्याला काय म्हणलं आपण? कोव्हॅलेंट बॉन्ड. काय म्हणलं त्याला आपण? आणि कशाने बनलाय तो? या दोघांमध्ये काय झालं इथे? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झाले. काय झाले इथे? इथे काय झाले? इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. इक्वल, हे दोन काय तुमचे इलेक्ट्रॉन शेअर झालेत ना? इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झाले. कोणाचं शेअरिंग झालंय? इलेक्ट्रॉनचं. कोणाचं झालंय? नेक्स्ट पहा. आता हायड्रोजन घेतलाय, मग लगेच त्याच्या जवळचं घेऊयात. कोण? क्लोरीन. सेकंड एक्झाम्पल पहा, क्लोरीन, दॅट इज Cl2. क्लोरीन कसा एक्झिस्ट करतो? एका क्लोरीनच्या बाजूला किती इलेक्ट्रॉन? व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे क्लोरीनचं? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे? क्लोरीनच्या बाजूला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? अवघड आहे. किती? 7. किती असतात? ओके. 1 2 3 4 5 6 7. इथे काढतो थांब. आले का 7? चेक करा. आले का 7? 1 2 3 4 5 6 आणि 7. या क्लोरीनच्या बाजूला किती असणार? 1 2 3 4 5 6 आणि 7. बरोबर का? कंप्लीट काय करायचंय? ऑक्टेट. कंप्लीट काय करायचंय? कंप्लीट काय करायचंय? ऑक्टेट कंप्लीट करायचंय. बरोबर. ठीक आहे. हा क्लोरीन ह्या क्लोरीनला काय म्हणेल? माझ्याकडे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, मला माझं ऑक्टेट कंप्लीट करायचंय, मला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? हा काय म्हणाल? ओके ठीक आहे, मला सुद्धा एका इलेक्ट्रॉनची. मी माझा इलेक्ट्रॉन शेअर करतो, तू काय कर? तुझा इलेक्ट्रॉन शेअर कर. मी माझा इलेक्ट्रॉन शेअर करतो, तू पण काय कर माझ्यासोबत? तुझा इलेक्ट्रॉन शेअर कर. तुझा इलेक्ट्रॉन शेअर कर. ठीक आहे. मग समजा यांनी याचा एक इलेक्ट्रॉन शेअर केला, या का क्लोरीनचं ऑक्टेट काय झालं? कंप्लीट. पहा बरं, 1 2 3 4 5 6 7 आणि हा शेअर झालेला 8वा आहे का? आहे का? 8 आले का? तिकडचा क्लोरीन काय म्हणेल? नाही भाऊ, असं नाही चालणार, मी पण तुझा इलेक्ट्रॉन या ठिकाणी शेअर कर, तुझा सुद्धा, मी पण तो यूज करतो. कळलंय का? आणि दोघांमध्ये काय झाला? दोघांमध्ये काय झाला? कोव्हॅलेंट बॉन्ड. काय झालं त्यांच्यामध्ये? कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाला. काय झालं त्यांच्यामध्ये? कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाला. समजले? अहो समजलंय का? नक्की समजले. 100% कळाले. पुन्हा सांगायचंय? पुन्हा एकदा? नको? समजले? 100% जायचंय पुढं? ठीक. पहा आता, पहा तुम्ही जर पाहिलं, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन कितीची झाली? फक्त याचा एक इलेक्ट्रॉन शेअर झाला, त्याचा एक इलेक्ट्रॉन. हे उरलेले 6 काय आहेत रे? ते आहे तसेच राहिलेत. ते आहे तसेच. सगळ्यांनी बॉन्डिंग मध्ये भाग घेतला का? किती जणांनी घेतला? एकाने घेतला. बाकीचे तसेच राहिले. मग ज्या इलेक्ट्रॉननी बॉन्डिंग मध्ये भाग घेतला नाही, ज्या इलेक्ट्रॉननी बॉन्डिंग मध्ये भाग घेतला नाही, त्या इलेक्ट्रॉन्सला म्हणतो आपण नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. काय म्हणतो त्यांना आपण? नॉन बॉन्डिंग. जे बॉन्डिंग मध्ये भाग घेत
त्यांना काय म्हणतो आपण, किंवा ते शेअर झालेत का, दॅट इज अनशेअर्ड इलेक्ट्रॉन. नॉन शेअरिंग असतं का वय रे, ए इंग्लिश ICSE, नॉन शेअरिंग इलेक्ट्रॉन्स काय, अनशेअर्ड इलेक्ट्रॉन. तुमच्यामुळे माझे बिघडायचं. अनशेअर्ड इलेक्ट्रॉन जे शेअर झालेले किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, काय म्हणू शकता तुम्ही त्यांना, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. कोण आहे तुमच्याकडे, जे ते अंडरलाईन केले ते काय सगळे तुमचे, किंवा अनशेअर इलेक्ट्रॉन ते काय तुमचे अनशेअर. कळतंय. मग क्लोरीनच्या केसमध्ये अनशेअर किती आहेत, अनशेअर्ड किती आहेत, एका क्लोरीनच्या केसमध्ये अनशेअर किती आहेत 6. किती आहेत, किंवा नॉन बॉन्डेड किती आहेत, किती आहेत, किती लोन पेअर आहेत, नाही, लोन पेअर किती आहेत, पेअर ना, बस गया. ठीक आहे, किती लोन पेअर किती 3, अनशेअर किती 6, नॉन बॉन्डेड किती 6. समजले, फरक कळलाय का. लोन पेअर म्हणल्यावर 2, दोघांची जोडी, बरोबर ना, 2 शूजची जोडी, दॅट इज पेअर. जेवढं काय सांगितलं सगळे इथं लिहून दिले पहा. इच बॉन्ड इज फॉर्म एज अ रिझल्ट ऑफ शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. बॉन्ड का बनतो, बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. इच कंबाइनिंग ऍटम्स कॉन्ट्रीब्यूट ऍट लिस्ट एक इलेक्ट्रॉन तो कॉन्ट्रीब्यूट करतो. असं नाही की सगळं मला देन मी देणारच नाही, असं चालत नाही. ठीक आहे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन दॅट आर नॉट इन्व्हॉल्ड इन बॉन्डिंग आर नोन ऍज नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स ऑर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ज्यांनी भाग घेतला नाही त्यांना काय म्हणतो आपण, किंवा पण ते कुठले असतात, व्हॅलेन्स शेल मधले. कुठले असतात व्हॅलेन्स शेल मधले. आतमधल्या शेल मधले असतात का, सगळ्यात बाहेरच्या शेल मधले ते इलेक्ट्रॉन्स फक्त असतात. आता प्रश्न, सर यांनी कोव्हॅलंट बॉन्डच का तयार केला, आयोनिक बॉन्ड का नाही तयार केला. आपण सांगितलं होतं कोव्हॅलंट बॉन्ड कधी तयार होतो, ते तर आहेच इक्वल शेअरिंग होतं, पण कोव्हॅलंट बॉन्डच का, आयोनिक का नाही. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स, जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स खूप जास्त असेल तर कोणता बॉन्ड तयार होतो, आयोनिक बॉन्ड. आणि जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स कमी असेल तर कोणता बॉन्ड तयार होतो, कोव्हॅलंट बॉन्ड. ऑलरेडी सांगितलेलं आहे, चेक करून घ्या. नेक्स्ट, याच्यात काय डाऊट, इथपर्यंत काय डाऊट. मग तुम्हाला हे स्ट्रक्चर लेविस डॉट स्ट्रक्चर काढता येतील का, काढाल का, काढा बरं. CO2 च काढा, CO2 च N2 च काढा, CO2 च काढायचं, N2 च काढायचं. त्यानंतर सांग एखादा मॉलिक्यूल, चल H2O च काढा, चला. काढा H2O काढा. अजून सांग रे आदेश, सांग आवडतीचा, तुला काय आवडायचं. HCN काढा, चला. HCNच म्हणलं मी, अरे HCNच म्हंटलो मी, बरोबर लिहिलंय. HCN पण असतं, HCl पण असतं. घ्या पटकन, करा बरं ड्रॉ. झालं का, झाले, अहो झालं का, पहा. CO2 कोणाचं काढायचं आपल्याला, कोणाचं काढायचंय, बोला. कार्बनच्या बाजूला इलेक्ट्रॉन, काय डाऊट, किती ऑक्सिजन आहेत, आले का 2 ऑक्सिजन, आले का 2 ऑक्सिजन.
कोणाचा काढतोय आपण इथे CO2. बोला एका कार्बनच्या बाजूला 4 एका ऑक्सिजनच्या बाजूला किती इलेक्ट्रॉन्स आले का 6 इलेक्ट्रॉन्स आले का 6 इलेक्ट्रॉन्स नक्की का शपथ याच्या बाजूला किती आले का 6 बोल कार्बनला कितीची गरज आहे कार्बनला कितीची गरज आहे ऑक्सिजनला कितीची गरज आहे बरं या ऑक्सिजनला कितीची गरज आहे 2ची कितीची गरज आहे ऑक्टेट कंप्लीट करायचं काय कंप्लीट करायचंय ऑक्टेट कंप्लीट करायचं म्हणजे बाजूला किती पाहिजे 8 पाहिजे बाजूला किती पाहिजे 8 पाहिजे किती आहेत आता 6 आहेत किती आहेत आता करायचेत किती कितीची गरज आहे अजून हा कार्बन काय करेल त्याचे 2 इलेक्ट्रॉन्स या ऑक्सिजन सोबत शेअर करेल कळतंय का नक्की समजलंय झाले का 8 पहा बरं आता ऑक्सिजनच्या बाजूला झाले ठीक आहे आणि कार्बनच्या बाजूला किती झाले 1 2 3 4 5 6 किती झाले त्याला कितीची गरज आहे अजून 2ची तो शेजारच्या ऑक्सिजनला काय म्हणेल तुझे 2 काय कर मला दे तुझे 2 काय कर माझ्यासोबत शेअर कर काय झालं रे ओके तुझे 2 काय कर माझ्यासोबत शेअर कर बरोबर का कळतंय का हे कार्बनचे हे 2 पण काय झाले याच्यासोबत शेअर झाले कार्बनचे हे 2 काय झाले याच्यासोबत अहो काय झाले याच्यासोबत अहो दुसरा शेअर झाला का पहा बरं सगळ्यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे का सगळ्यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे का किती शेअर झाले कार्बन किती शेअर झाले ऑक्सिजनचे याचे 2 झाले किती बॉन्ड या ऑक्सिजनचे या कार्बन सोबत किती शेअर झाले म्हणून किती आले डबल बॉन्ड कळलंय का समजले नक्की बाळा शेअर किती झाले इथे पहा या दोघांचे 1 2 3 4 एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन झालेत 4 बॉन्ड 4 इलेक्ट्रॉन शेअर झाले किती इलेक्ट्रॉन शेअर झालेत एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉन म्हणजे किती बॉन्ड मग 2 इलेक्ट्रॉन म्हणजे एक बॉन्ड 4 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 बॉन्ड किती बॉन्ड झाले 2 बॉन्ड इकडे किती झाले 2 कळलंय का नक्की समजलंय HCN घेतो इकडचे पुढच्या पेजवर घेतो बोला HCNच्या केसमध्ये HC आणि N बोला कार्बनच्या बाजूला किती 1 2 3 आणि 4 एकीकडून काढला आले का समजले हायड्रोजनच्या बाजूला किती असतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती हायड्रोजनचे बाजूला म्हणजे त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन विचारतो मी किती किती काय डाऊट नायट्रोजनचे किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन विचारलं मी 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती 5 ना 1 2 3 4 5 काय डाऊट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन विचारले व्हॅलेन्सी नाही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन शेवटच्या शेल मधले इलेक्ट्रॉन्स काय डाऊट हायड्रोजन काय कंप्लीट करतो डुप्लेट म्हणजे त्याच्या बाजूला किती लागते त्याला तो हायड्रोजन कार्बनला काय म्हणेल तुझा 1 इलेक्ट्रॉन शेअर कर मी माझा काय करतो 1 इलेक्ट्रॉन कार्बन म्हणून ठीक आहे भाऊ चालतंय ठीक आहे काय डाऊट कार्बनच्या बाजूला किती झाले बरं हे 3 4 आणि 5 किती झाले 5 अजून कितीची गरज आहे कार्बनला 3ची कितीची गरज आहे ऑक्टेट कंप्लीट करायचे कार्बनला कितीची गरज आहे अजून त्याच्या बाजूला 5 झाले 1 2 3 4 आणि हा 5 झालेत कितीची गरज आहे अजून 3ची नायट्रोजनच्या बाजूला किती इलेक्ट्रॉन्स आहेत व्हॅलेन्स शेल मध्ये 5 त्याला त्याचं जर ऑक्टेट कंप्लीट करायचं तर कितीची गरज आहे 3ची मग हा कार्बन काय म्हणेल नायट्रोजनला मी माझे शेअर करतो नायट्रोजन काय म्हणेल कार्बनला मी माझे सुद्धा शेअर करतो आपण दोघं काय करूयात एक बॉन्ड तयार करूयात आपण दोघं काय करूयात एक काय तयार करूयात झाला का दोघांमध्ये शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स झालं का नायट्रोजनचं ऑक्टेट पहा बरं कंप्लीट झालं का कुठं झालं काढलंच नाही पहा आलं का नक्की समजले आता पहा व्यवस्थित चेक करा थांबा गडबड करू नका गोंधळ करू नका
HCl. बोला, कार्बन हायड्रोजन मध्ये किती शेअर झालेत? एक एक शेअर झालेत. किती शेअर झालेत टोटल? किती? 2 शेअर. 2 इलेक्ट्रॉन म्हणजे किती बॉन्ड? एक बॉन्ड. 2 इलेक्ट्रॉन म्हणजे एक बॉन्ड. इथे किती शेअर झालेत कार्बन नायट्रोजन मध्ये? 1 2 3 4 5 6. 6 इलेक्ट्रॉन म्हणजे किती बॉन्ड? कळलं का? म्हणून HCl मध्ये Cn ला किती बॉन्ड असतात? C आणि N मध्ये किती बॉन्ड असतात? 3 बॉन्ड असतात. कळतंय का? काही कळलं का? नक्की. ज्यांनी भाग घेतलाय इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये त्यांना म्हणणार आपण बॉन्डेड इलेक्ट्रॉन. सॉरी. आणि ज्यांनी भाग घेतला नाही त्यांना काय म्हणणार आपण? नॉन बॉन्डेड. त्यांना काय म्हणणार आपण? कोणाकडे नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स येते? नायट्रोजन कडे. कोणाकडे आहेत? नायट्रोजन. कोणाकडे आहेत? चुकले का इथे? हा, शेवटला ना? एकच मिनिट. यांनी भाग नाही घेतलेला तरी काय यांना बळच घेतलंय? ओके. आता आहे कार्बनचे काय? 7च झाले. 1 2 3 4. अरे बघ ना, 1 2 3 4 5 6 7 आणि हा इकडचा 8. थांबा, त्याला पण नाही घेतलं. विचारा. हा सुद्धा आहे. हा सुद्धा आहे. ठीक आहे. आले आता? आता आले का? बोलू नका. ठीक आहे, घेऊ पुढे. नेक्स्ट सांगा. चला, काय होतं बरं इथे? H2. कोण होतं तुमच्याकडे? पहा, ऑक्सिजन, हायड्रोजन, हायड्रोजन. हायड्रोजनच्या बाजूला किती असतो? काय डाऊट? काय डाऊट? अहो काय डाऊट आहे का? 100%. किती असतात ऑक्सिजनच्या बाजूला? 6. 1 2 3 4 5 6. काय डाऊट? काय डाऊट? हायड्रोजनला काय कम्प्लीट करायचंय? डुप्लेट. किती लागतात त्याला अजून? 1. तो काय म्हणेल? ऑक्सिजनला माझ्यासोबत 1 इलेक्ट्रॉन शेअर. ऑक्सिजन म्हणेल ठीक आहे, तुझ्यासोबत मी शेअर केला, माझ्यासोबत शेअर कर. मला कितीची गरज आहे? 2 ची गरज आहे. तो काय म्हणेल? ह्याला 1 तू कर आणि याला काय म्हणेल? 1. झालं का? ठीक आहे. हायड्रोजन म्हणून चालतंय, मी केलं, मला पण दे तुझा. झालं का? H2. झाला का H2? म्हणजे किती इलेक्ट्रॉन आले बरं? पहा आता पुन्हा एकदा. ऑक्सिजन, हायड्रोजन, हायड्रोजन. किती इलेक्ट्रॉन झालेत? 2 बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन म्हणजे किती बॉन्ड? म्हणजे H2O मध्ये किती बॉन्ड असतं? कशी बॉन्डिंग असते कळलंय? कशी बॉन्डिंग असते कळलंय? समजलं आहे का? 100%. नक्की का? बाकीचे तुम्हाला काढता येतील का? देऊ का होमवर्कला? काय काय घेतलं होतं बरं आपण? बोला, काय काय राहिले? HCl, त्यानंतर C2H6, NH3 घ्या. अजून काय? अजून काय दिले? N2 दिले. काय दिले तुम्हाला? N2. जमेल का एवढे? किती झाले बरं? CH3OH 5 घ्या. ठीक आहे. यांचे लुईस डॉट स्ट्रक्चर तुम्हाला काढायचे. हे जे काढले ते तुम्हाला काढून आणायचं. समजलंय का? समजलंय? ठीक आहे. आता स्टेप्स टू ड्रॉ लुईस डॉट स्ट्रक्चर. समजा असा एखादा मॉलिक्युल आहे आपल्याकडे. कसा? पहा, H2SO4. आता कसं स्ट्रक्चर काढणार तुम्ही? सल्फर, ऑक्सिजन, 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 हायड्रोजन. बरोबर, हायड्रोजन. नक्की कोणाला कुठे ठेवायचं? नक्की कोणाला कुठे ठेवायचं? आणि कोणाचा बॉन्ड कोणासोबत करायचा? समजते? समजते? काय होणार त्याच्यामध्ये? कन्फ्युजन. ओके. नक्की कोणाला कुठे ठेवायचं? कोणाला कोणासोबत बॉन्ड करायचं? ज्यावेळेस काय असेल? पॉली ॲटॉमिक मॉलिक्युल असेल. काय असेल तुमचं ज्यावेळेला? पॉली ॲटॉमिक. त्यावेळेस काय होणार आहे आपल्याकडे? गडबड होईल. बरोबर. काय काढायचं आपल्याला? लुईस स्ट्रक्चर. काय काढायचं तुम्हाला? H2SO4 चं लुईस स्ट्रक्चर कसं येईल? समजलंय? ओके. मग समजा असं काढायचं असेल तर त्यासाठी काय काही स्टेप्स आहे. काय त्याला म्हणतो? त्याला काय म्हणतो आपण? स्टेप टू ड्रॉ लुईस डॉट स्ट्रक्चर. ठीक आहे. पहिली स्टेप काय? पहा, कॅल्क्युलेट द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बाय अज्युमिंग ऑक्टेट और डुप्लेट इन कंबाईन ॲटम. ओके. फॉर एक्झाम्पल पहा, समजा असं दिले तुम्हाला NH3 दिला आणि तुम्हाला याचं काय काढायला लावलं त्यांनी?
हा काय काढायचं तुम्हाला? लुईस डॉट स्ट्रक्चर काढायचं. काय काढायचं तुम्हाला? लुईस डॉट स्ट्रक्चर काढायचे. आता हे रूल कोणत्या बुक मध्ये दिलेले नाही, हे बनवलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे शोधायला जायचं नाही. ओके, सोपी मेथड जस्ट लुईस डॉट स्ट्रक्चर काढायला. आता हे सोपे सोपे मॉलिक्यूल होते म्हणून आलं. असे जर वरती निगेटिव्ह चार्ज आहे 2 मायनस प्लस वगैरे, तर स्ट्रक्चर कसं काढायचं यासाठी रूल्स आहेत काय बनवलेले आहेत. असं काही लिखित नियम नाही. ठीक आहे, काय पहा मग समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला NH3 चे काढायचं. पहिला स्टेप काय आपली? 5 स्टेप्स आहेत टोटल. किती स्टेप्स आहेत? पहिली स्टेप काय पहा, कॅल्क्युलेट द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्याला आपण टी ने डिनोट केले. कशाने डिनोट केले? बाय अज्युमिंग ऑक्टेट और डुप्लेट फॉर कंबाईन. असं अज्युम करायचं की त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. त्यांचं ऑक्टेट काय आहे, मग त्यांच्यामध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स किती असतील. फॉर एक्झाम्पल पहा, तुमच्याकडे काय पहिल्यांदा NH3 काय तुमच्याकडे NH3 साठी जर मला टोटल इलेक्ट्रॉन्स काढायचे, कसे काढणार पहा. नायट्रोजनच्या ऑक्टेट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स? किती इलेक्ट्रॉन्स? अहो ऑक्टेट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स? असं अज्युम करा की ऑक्टेट कम्प्लीट आहे. किती झाले? 8. एका हायड्रोजनच्या, आता हायड्रोजन काय कम्प्लीट करतो? डुप्लेट. एका हायड्रोजनचे 2. किती हायड्रोजन आहेत? 3. म्हणजे किती? 6. टोटल इलेक्ट्रॉन्स किती येणार? 14 इलेक्ट्रॉन्स. कळलंय का? टोटल कसं काढलं आपण? असं अज्युम केलं की जे काही आयटम्स आपल्याला दिलेले आहेत त्यांचं ऑक्टेट किंवा त्यांचं डुप्लेट काय कम्प्लीट आहे. त्यांचं डुप्लेट काय आपण असं अज्युम केले. काय केले आपण? असं मानले की त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट झाले. बरोबर. आता त्या मॉलिक्युलच्या बाजूला किती इलेक्ट्रॉन्स असतील? आता त्या मॉलिक्युलच्या बाजूला किती इलेक्ट्रॉन्स असतील? बरोबर. ठीक आहे. ठीक आहे, किती इलेक्ट्रॉन्स आले टोटल? 14. किती आले? 14. काय डाऊट? खालच्या केसमध्ये पॉवर इथे टोटल इलेक्ट्रॉन्स काढायचे आपल्याला आणि खाली सुद्धा टोटल इलेक्ट्रॉन्स काढायचे. सर वरती निगेटिव्ह चार्ज, त्याचं काय करायचं सांगतो पुढे. आता इलेक्ट्रॉन्स काढ. कार्बनच्या ऑक्टेट मध्ये किती? ऑक्सिजनच्या, एका ऑक्सिजनच्या 8. 3 ऑक्सिजनच्या किती? 24. टोटल किती झाले? 24 प्लस 8 32. टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले? स्टेप 1 कळली? केवढं सोपं आहे, एवढं सोपं. इथे बोला टोटल इलेक्ट्रॉन्स. एका हायड्रोजनच्या बाजूला 2 असे 4 हायड्रोजन आहेत आपल्याकडे, म्हणजे 8. 8 आणि 8 17. 16. किती? 16. टी ची व्हॅल्यू कशी काढली कळलंय? सर या निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज करायचं काय? कॅल्क्युलेट द टोटल नंबर ऑफ बॅलन्स. झालं का? हेच काढलं का आपण? हा ठीक आहे. काय डाऊट ह्याच्यामध्ये? इथपर्यंत कळाले? प्लस मायनसचं काय करायचं आपण पुढे पाहूयात, तो तसाच ठेवा. स्टेप टू काय? कॅल्क्युलेट टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑफ ऑल दी कंबाइनिंग ऍटम. सगळ्यांचे काय काढायचं आपल्याला आता? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. मी त्याला ब्रॅकेटमध्ये व्ही म्हणतो. काय म्हणतो त्याला मी? काय काढले आपण सगळ्यांचे? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. कोण कोण होतं बरं आपल्याकडे? NH3, त्यानंतर CO3 2 मायनस, बरोबर. CO3 2 मायनस, NH4 प्लस NH4. बोला इथे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती येतील? सर कसे काढायचे? नायट्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात शेवटच्या शेलमध्ये? नायट्रोजनच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन? 5. किती असतात? हायड्रोजनचे किती असतात? 1. असे 3 हायड्रोजन किती झाले? 5 आणि 3. 5 आणि 3 खाली या CO3 2 मायनस. ओके. कार्बनचे किती असतात? 4. कार्बनचे किती असतात? ऑक्सिजनचे किती असतात? 6. 3 ऑक्सिजनचे 6 into 3 that is 4 plus
18 किती झाले 22. काय डाऊट खाली बोला. नायट्रोजनचे किती असतात नायट्रोजनचे किती असतात 5 प्लस एका हायड्रोजनचा 1 4 हायड्रोजनचे बोला 5 5 आणि 4 व्ही काढला. काय काढला तुम्ही याच्यात काय डाऊट पहिल्यामध्ये काय काढले आपण टोटल इलेक्ट्रॉन्स काढले. दुसऱ्यामध्ये काय काढले आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काढले. काय काढले आपण आता स्टेप 2 मध्ये करायचं पहा. फॉर पॉलीएटॉमिक अनायन कोणासाठी द नंबर ऑफ नेगेटिव्ह चार्ज टू द टोटल नंबर ऑफ ऍड द नंबर ऑफ नेगेटिव्ह चार्ज टू द टोटल नंबर ऑफ जेवढा नेगेटिव्ह चार्ज आहे तेवढे इलेक्ट्रॉन्स तुम्हाला ऍड करायचे. तेवढे इलेक्ट्रॉन्स काय करायचे फॉर एक्झाम्पल बोला इथे चार्ज आहे का मग ऍड करायची गरज आहे का इथे चार्ज आहे का किती आहे 2 मायनस किती आहे चार्ज तुमचा म्हणजे किती ऍड करणार तुम्ही +2 22 + 2 किती आले टोटल काय डाऊट 24 कसं झाले कळलंय का हे 2 कुठून आले -2 आले बरोबर. ठीक आहे कळलंय समजलंय. हे झालं अनायन साठी. समजा कॅटायन आहे काय समजा आपल्याकडे फॉर पॉलीएटॉमिक कॅटायन सबट्रॅक्ट द नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. जर पॉझिटिव्ह चार्ज असेल जेवढा चार्ज आहे तेवढं काय करायचं तुम्हाला इलेक्ट्रॉन सबट्रॅक्ट. तेवढे इलेक्ट्रॉन काय करायचे सबट्रॅक्ट करणे म्हणजे वजाबाकी करणे मायनस करणे एक्सेट्रा. ठीक आहे बरोबर. किती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे किती मायनस करायचा यश 1. हा 1 कुठून आलाय कळलंय का नक्की कळलंय समजले. 9 मधून 1 गेला 9 मधून 1 गेला 8 कळलंय का. तुझं आयुष्य असंच झालंय असंच इथंच फिरते बाहेरच जाय ना तू. काय डाऊट अहो काय डाऊट समजलंय का नक्की कळाले. जाऊ पुढे. मायनस चार्ज असेल तर काय करायचे तेवढे जेवढा मायनस तेवढा प्लस करा आणि प्लस असेल तर तेवढा मायनस करा. समजतंय नक्की. झाली स्टेप 2. परत एकदा पहा. पहिल्या स्टेप मध्ये काय केलं तुम्ही टोटल इलेक्ट्रॉन्स काढ. दुसऱ्या स्टेप मध्ये काय केलं तुम्ही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काढले. तिसऱ्या स्टेप मध्ये काय करणार तुम्ही कॅल्क्युलेट द टोटल नंबर ऑफ शेअर इलेक्ट्रॉन्स. काय करणार तुम्ही टोटल नंबर ऑफ आता शेअर इलेक्ट्रॉन्स आपण दाखवणार एस ने. कशाने दाखवणार फॉर्म्युला आपल्यासाठी एस इक्वल टू टी मायनस एस इक्वल टू टी मायनस पहा कोण होता आपल्याकडे NH3 त्यानंतर CO3 2 मायनस आणि NH4 प्लस. टी ची व्हॅल्यू किती होती NH3 साठी टी ची व्हॅल्यू किती होती NH3 साठी टी ची व्हॅल्यू किती होती 14 किती होती 14 किती होती 14 किती होती 14. CO3 साठी 32 आणि इथे किती होती 16 किती होती हे बघ इथं दिसतंय का 14 32 16 आणि व्ही ची व्हॅल्यू किती होती 8 24 8 24 8. काय डाऊट समजलं नक्की. आता ह्याच्यावरनं तुम्हाला एस काढायचा. एस कसा काढणार तुम्ही टी मायनस व्ही 14 मायनस 8 14 मायनस 8 6 बोला 32 मायनस 24 8 आणि खाली 16 मायनस 8 8 कळलंय. हे काय आले तुमचे शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. काय आले तुमचे शेड इलेक्ट्रॉन्स. काय आले तुमचे हे शेड इलेक्ट्रॉन्स आले. कसे काढले बरं शेड इलेक्ट्रॉन्स टी मायनस व्ही. फॉर्म्युला काय तुमचा एस इक्वल टू टी मायनस व्ही. एस इक्वल टू याच्यावरनं तुम्ही काय काढू शकता नंबर ऑफ बॉन्ड. काय काढू शकता तुम्ही कसे पहा नंबर ऑफ बॉन्ड्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय S/2 S/2 इथे जर S/2 आलं तर किती होईल 6/2 म्हणजे किती 3 8/2 म्हणजे किती 4 8/2 म्हणजे किती काय डाऊट सगळ्याला काय केलं तुम्ही डिवाइड बाय डिवाइड बाय 2 केले तुम्ही. समजलंय 100%. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे पहिल्या केसमध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स काढले नंतर व्हॅलेन्स काढले नंतर मग
शेअर काढले. कसे काढलेत समजलंय का? टोटल म्हणजे असं अज्युम करायचं की ऑक्टेट कम्प्लीट आहे, मग किती इलेक्ट्रॉन येते. व्हॅलेन्स कसे काढायचे, किती आजूबाजूला असतात, ठीक आहे, शेवटच्या शेलमध्ये किती असतात. शेअर कसे काढले आपण, टी मायनस व्ही केलं आणि शेअरला 2 ने डिवाइड केलं, काय मिळालं तुम्हाला, नंबर ऑफ बॉन्ड. स्टेप 3 मध्ये काय डाऊट, स्टेप नंबर 3 मध्ये काय डाऊट, एवढं काढून घेतलंय. जाऊ का पुढे, नेक्स्ट पुढे पहा. आता काय काढायचं आपल्याला, टोटल नंबर ऑफ अनशेअर इलेक्ट्रॉन. नक्की अनशेअर किती झाले. ओके, अनशेअर आपण दाखवणार यू ने. फॉर्म्युला काय तुमच्याकडे, यू इज इक्वल टू व्ही मायनस, होतं काय होतं तुमच्याकडे, NH3 CO3 2 मायनस, गरज कशाची आहे, व्ही आणि एस. व्ही एस काढणार काय आपण, यू इज इक्वल टू फॉर्म्युला काय, व्ही मायनस एस. आता पहा व्ही किती होते, 824 8, पहा 824 8 आणि एस किती होता 688, किती होता तुमचा 688. काय डाऊट, काढा बरं. व्ही मायनस एस किती होईल, किती आला यू इथे 2, 24 मायनस 8 16. अनशेअर किती आहेत 16, अनशेअर किती आहेत 8 मायनस 8 म्हणजे अनशेअर किती आहेत 0, किती आहेत 0 आहे तू, किती आहेत 0, किती आहेत. नक्की याच्यावरून तुम्ही लोन पेअर काढू शकता. काय काढू शकता तुम्ही, हा लोन पेअर इक्वल टू यू बाय 2. बोला 2/2 1, 16/2 0, म्हणजे लोन पेअर नाही, लोन पेअर नाही. काय डाऊट, 5ची स्टेप, राईट द स्केलेटल स्ट्रक्चर बाय प्लेसिंग द लिस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट ऍट द सेंटर अँड मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍट द टर्मिनल पोझिशन. आता पहा एक स्ट्रक्चर काढून दाखवतो. NH3, कोणतं स्ट्रक्चर काढायचं आपल्याला, समजा NH3. याच्यातला जो लिस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे त्याला काय करायचं, मध्ये ठेवायचं. काय करायचं त्याला, सॉरी टर्मिनलला ठेवायचं. जो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे त्याला. पण जर तुमचा हायड्रोजन असेल, कोण असेल तुमचा, जर लक्षात ठेवायचं हायड्रोजनला कायम टर्मिनलला ठेवायचं. कुठे ठेवायचं कायम, हायड्रोजन कायम बाहेर येणार. कुठे येणार हायड्रोजन कायम, म्हणजे ह्याच्यामध्ये मध्ये कोण येईल नायट्रोजन, आणि बाजूला कोण येणार, बाजूला. काय डाऊट, स्ट्रक्चर आलं, कळलंय. आता पहा शेअर किती आहेत 6, शेअर किती आहेत, शेअर किती आहेत 6, शेअर किती आहेत, शेअर किती आहेत 6 आहेत, शेअर किती आहेत 6. या हायड्रोजनचा एक, याचा एक, याचा एक, किती झाले 3 झाले. नायट्रोजनचा एक, इथे एक, इथे, किती झाले टोटल 6 झाले का, 6 शेअर झाले. 6 शेअर, एक बॉन्ड 2, एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन झाले. काय डाऊट, झाले का, शेअर इलेक्ट्रॉन झाले. पुढे या आता, शेअर झाले, शेअर झालं. व्हॅलेन्स किती, व्हॅलेन्सचा विषयच नाही, ठीक आहे. अनपेअर, अनपेअर किती आहेत, अनपेअर किती आहेत. आता पहा जे अनपेअर इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोणाला द्यायचे, 2 विषय. एक तर तुम्ही हायड्रोजनला देऊ शकता अनपेअर, किंवा नायट्रोजनला. अनपेअर इलेक्ट्रॉन कोणाला देऊ शकता, हायड्रोजनला देऊ शकता, किंवा तिथे जो जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, जो जास्त, त्याला तुमची ती अनपेअर इलेक्ट्रॉनची पेअर येणार आहे. अनपेअर इलेक्ट्रॉन कोणाला द्यायचे, जो काय जास्त इलेक्ट्रो, ऑक्सिजन आणि नायट्रोजन, हायड्रोजन आणि नायट्रोजन जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण, मग लोन पेअर कोणाकडे जाणार. आलं का, समजले. नक्की. हे झालं लुईस डॉट स्ट्रक्चर ऑफ NH3, लुईस डॉट स्ट्रक्चर ऑफ. सर असं नाही, अजून एक काढून दाखवा बरं, काढून दाखवू, काय हरकत नाही. पहा कोणाचं पाहिलं होतं आपण NH3 नंतर CO3 2 मायनस, कोणाचं पाहिलं होतं CO3 2 मायनस. पहा जो लिस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे त्याला काय करायचं, मध्ये ठेवायचं. बाजूला कोण, जो मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. काय डाऊट, समजले. नक्की कळाले, लय मोठं झालं का, जाऊ द्या, होऊ द्या, काय हरकत नाही, आपलाच बोर्ड आहे. काय डाऊट, समजले नक्की. आता पहा CO3 च्या बाजूला बोला, शेअर किती आहेत 8, शेअर किती आहेत, शेअर किती आहेत 8 शेअर, शेअर किती आहेत 8. पहा 1 2 3 4 5 6, बरोबर 7 8 आले का शेअर.
मी शेअर लिहिले सगळे. काय लिहिले मी सगळे? बोला किती बॉन्ड? एक. काय डाऊट? काय डाऊट? कळाले? नक्की? शेअर आले 8. लोन पेअर किती आहेत? लोन पेअर किती आहेत? लोन पेअर किती आहेत? लोन पेअर किती आहेत? 8 आहेत. लोन पेअर किती आहेत तुमच्या? 8 आहेत. किती आहेत टोटल? 8 आहेत. किती आहेत लोन पेअर? लोन पेअर कोणाकडे असणार? जो कसा आहे हायली इलेक्ट्रो नेगेटिव्ह. 8 आहेत. तिघं पण ऑक्सिजन आहे. तिघं पण काय म्हणतील आम्हाला आम्हाला पाहिजे, मला पण पाहिजे, तुला पण पाहिजे. बरोबर. एक याला देतो मी. किती आहेत टोटल? 8 लोन पेअर आहेत. 8 लोन पेअर म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 16. किती लोन पेअर आहेत? 8. एक इलेक्ट्रॉन, एक लोन पेअर दिली, दुसरी लोन पेअर दिली, तिसरी लोन पेअर दिली. काय डाऊट? समजलंय? नक्की 3 लोन पेअर दिल्या. ही झाली चौथी लोन पेअर, ही झाली 5वी लोन पेअर. काय डाऊट? काय डाऊट? ही झाली 6वी लोन पेअर, ही झाली 7वी लोन पेअर आणि ही झाली 8वी लोन पेअर. काय डाऊट? काय डाऊट? समजतंय का? हे काय झालं तुमचं लुईस डॉ स्ट्रक्चर ऑफ CO3 2 मायनस. सर 2 मायनस कसं? पहा, या ऑक्सिजनच्या बाजूचं ऑक्टेट कंप्लीट झालंय का पाहिजे? पहा ऑक्सिजन 1 2 3 4 5 6 7 8. विषय संपला. याचा ऑक्टेट कंप्लीट आहे. कार्बनचं काय? 1 2 3 4 5 6 7 8 आहे ना? 1 2 3 4 5 6 7 8 आहे का? ऑक्टेट कंप्लीट आहे. कार्बनचं पण कंप्लीट आहे. या ऑक्सिजनचे किती पाहिजे बाजूला? किती पाहिजे बाजूला? 8. पहा 1 2 3 4 5 6 7 8 आहे का? 8 आहे का? 8. इथे पहा 1 2 3 4 5 6 7 8 आल्यात. झालंय का? नक्की? काय डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की? लोन पेअर किती झालं? 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8 लोन पेअर तुमच्या झालेल्या आहेत. काय डाऊट? अहो काय डाऊट? एक मिनिट थांबा. बॅलन्स किती झाले तुमचे? 24. बॅलन्स किती आहे तुमच्याकडे? 24 बॅलन्स. सॉरी थांबा. अनशेअर शेअर किती? शेअर अनशेअर. अनशेअर किती आहे टोटल? 16 आहेत. अनशेअर किती आहेत? 16. 16 आहेत का अनशेअर? पहा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आहेत. 16 16 अनशेअर आहेत. शेअर किती आहेत पाहूयात आपण. पहा कुठे गेले? हा शेअर किती आहेत तुमच्या? 8. शेअर किती आहेत? 8 आहेत का? 8 पहा 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. आहेत. समजले? नक्की कळाले? कळाले का? नेक्स्ट काय तुमच्याकडे? NH4 प्लस. याचं काढायला जमेल का? याचं काढायला जमेल का? काढाल का तुम्ही? अहो काढाल का तुम्ही? नक्की? नक्की जमेल तुम्हाला? नेक्स्ट पुढे काय? CH4. हे काढून द्या तुम्ही वाटलंच तर. पुढचं तुम्ही काढा. ठीक आहे. याचा होमवर्क नको. NH4 पहा टोटल इलेक्ट्रॉन्स किती होते? टोटल व्हॅलेन्स शेअर लोन पेअर अनशेअर. ठीक आहे. अनशेअर अनशेअर घ्या. यू सगळ्या व्हॅल्यू काढूयात आपण. पहा NH4 प्लस NH4 प्लस किती होते? टोटल किती आहेत? 16. टोटल किती आहेत? 16. टोटल किती आहेत? 16. ठीक आहे. टोटल झाले 16. त्यानंतर बोला व्ही ची व्हॅल्यू किती आहे? 8. व्ही ची व्हॅल्यू किती? व्ही ची व्हॅल्यू किती? 8. व्ही ची व्हॅल्यू किती? 8. बोला एस ची व्हॅल्यू किती? काय चुकतंय का? 16 8 8 0. 16 8 8 0. 16 8 8 0. मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण? नायट्रोजन. त्याला कुठे ठेवायचं? बाहेर ठेवायचं रूल नुसार. पण हायड्रोजन आहे म्हणून काय करायचं? नायट्रोजन किती असतात? 5. 2 3 4 5 आले 5. आले 5. हायड्रोजन किती? 1. किती? 1. हायड्रोजन किती? 1. हायड्रोजन किती? 1. हायड्रोजन काय म्हणेल नायट्रोजनला? माझं मला डुप्लेट करायचंय. आपण एक इलेक्ट्रॉन शेअर करू. इथे पण काय होईल? एक इलेक्ट्रॉन शेअर होईल. एक इलेक्ट्रॉन काय होईल तुमचा? शेअर होईल. इथे पण काय होईल? एक इलेक्ट्रॉन शेअर. इथे पण काय होणार तुमचा? एक इलेक्ट्रॉन शेअर होणार आहे. बरोबर.
काय डाऊट इथपर्यंत? नक्की का? पॉझिटिव्ह चार्ज किती आहे? एक काय तुमचा पॉझिटिव्ह. इथे किती इलेक्ट्रॉन उरला होता? एक इलेक्ट्रॉन उरला होता. काय तुमच्याकडे? एक पॉझिटिव्ह चार्ज. एक पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे एक इलेक्ट्रॉन काय केला तुम्ही टोटल मधला मायनस केला ना. काय केलं? एक इलेक्ट्रॉन तुम्ही मायनस केला. तो इलेक्ट्रॉन गेला. आलं का? अहो गेला का? नक्की. म्हणून ह्याच्यावरती चार्ज किती आला? हा +1. किती आला? एक इलेक्ट्रॉन गेला ना म्हणून प्लस. कळलंय स्ट्रक्चर? आलंय का? असंच सॉरी. ठीक आहे, समजलंय? नक्की कळाले? अहो कळलंय का? 100% हे जमेल का काढायला? CH4 जमेल तुम्हाला? ठीक आहे, CH4 तुम्ही सोडवणार. CH4 तुम्ही सोडवणार आहात नाही काय? आणि PCl3 सुद्धा सोडवायचं आहे. जमेल का? दोन्ही जमतील 100%. CH4 काढून दाखवू का? काढाल तुम्ही? चालतंय, एवढं तुम्ही उद्या सोडून आणणार. अजून काय आहे का? नाहीये, एवढेच. चालतंय, बाकीचं आपण उद्या पाहूया. हे व्यवस्थित पाहून घ्यायचे, रूल्स एकदा वाचायचे. ठीक आहे, उरलेलं आपण उद्या पाहणार. थँक्यू.